राष्ट्रीय पुरातत्व खात्याकडे जी महाराष्ट्रातील गडकिल्ले आहे ते महाराष्ट्र सरकारनं त्यांच्याकडून आपल्या ताब्यात घ्यावी आणि त्यासाठी फक्त महामंडळ नाही तर त्यासाठी विशिष्ट मंत्रालय स्थापन करावं आणि मंत्रालय स्थापन करून खरं तर विशिष्ट कामे ही गडकिल्ले संवर्धनासाठी झाली पाहिजे। नेमकं काय होतंय, केंद्र सरकारकडून सुद्धा काम होत नाही आणि महाराष्ट्र सरकारकडनं काम होत नाही। म्हणून तुम्हाला सांगतो की त्यासाठी आपल्याला महामंडळ नको तर विशिष्ट मंत्रालय त्याच्याकरता झालं पाहिजे। त्याच्याकरता बजेट त्या ठिकाणी वेगळं सँक्शन झालं पाहिजे आणि बजेट वेगळं सँक्शन होऊन छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जे काही हिंदुत्व टिकलेलं आहे, आपला देश टिकलेला आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेले, निर्माण केलेले, स्वतःच्या आपल्या बापजाद्यांनी गाजवलेल्या अथांग पराक्रमाचा वारसा जी गडकिल्ले आहेत ना, ती गडकिल्ले खरं तर त्याकडे संवर्धित राहण्यासाठी आज तुम्हाला सांगतो आमचे सगळे दुर्गसेवक दुर्गसेविका स्वतःच्या जीवाचं रान करता आहे। तुम्हाला सांगतो शनिवार रविवार जाऊन बघा कधी गडकिल्ल्यावरती, स्वतःच्या अंगातून घाम येईपर्यंत त्या ठिकाणी कामं केली जातात। म्हणून तुम्हाला सांगतो कुठकुठनं घाम येत नाही गडकिल्ल्यावरती काम करायला गेल्यानंतर, हे वेगळे काही सांगण्याची त्या ठिकाणी गरज नाही। म्हणून खरं तर आपल्याला विशिष्ट महामंडळ नको तर गडकिल्ल्यांसाठी एक वेगळं त्या ठिकाणी मंत्रालय असलं पाहिजे, वेगळा निधी त्याच्याकरता आला पाहिजे आणि त्याच्या ठोस कामं त्याच्यातून त्या ठिकाणी गडकिल्ले संवर्धनाची झाली पाहिजे। नाहीतर तुम्हाला सांगतो आज गडकिल्ले जी उभा आहेत ना तर ते आमच्या दुर्गसेवक आणि दुर्गसेविकांमुळे उभा आहे। म्हणून त्याच्यासाठी आम्हाला त्याकडे महामंडळ नको तर विशिष्ट मंत्रालय खरं तर त्याकडे असलं पाहिजे आणि जे केंद्र सरकारकडनं त्याकडे सोडून घेऊन खरं तर महाराष्ट्र शासनानं आता फक्त महाराष्ट्रापुरता विचार करू, देशाभरात तर हा देशच छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्याकडे उभा आहे, याच्यात काही म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जिवंत ठेवलेलं आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। म्हणून तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची गडकिल्ले खरं तर संवर्धित राहण्यासाठी आपल्याला विशिष्ट मंत्रालय त्याकडे स्थापन करण्यात आलं तर नक्कीच चांगलं होईल आणि हे महाराष्ट्र सरकारनं करावं अशी महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी विनंती करतो व्हिडिओच्या माध्यमातून। म्हणून तुम्हाला सांगतो जर त्याकडे मंत्रालय झाल्यानंतर वेगळ्या पद्धतीचा एक मंत्री त्याचा असेल आणि मंत्र्यांनी खरं तर स्वतःचा निधी वाढवून घेऊन खरं तर शिवाजी महाराजांची गडकिल्ल्यांची भिंती पडलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत, त्या कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल हे खरं तर त्या मंत्रालयाच्या माध्यमातून कामं होतील। बरीचशी गडकिल्ले पडगईला आलेले आहेत, ते गडकिल्ले त्याकडे उभा करण्याचं काम होईल। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्ष देणारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम ज्या गडकिल्ल्यांवरती केलेला आहे महाराजांनी, ती गडकिल्ले खरं तर त्याकडे आपल्याला बघायला मिळतं आहे। हेच आपलं भाग्य आहे, आपल्या पुढच्या पिढींसाठी सुद्धा ते आपल्याला संवर्धित करून ठेवायचं आहे। जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे।